नमस्कार, माझे नाव वैभव अशोक सावंत, राहणार सावंतवाडी, तालुका बारामती। मी 2014 साली माझा व्यवसाय चालू केला। त्या व्यवसायाचे नाव कृष्ण सुदर्शन उद्योग आणि त्याचबरोबर माझ्या मिसेसचाही चांगल्या पद्धतीने वाटा आहे। आम्ही सगळेजण मिळून म्हणजे माझ्यापेक्षा जे बॅक ऑफिसला जे काम करणारे म्हणजे पाठीमागे जे काम करणारे लोक आहेत ते माझे आई वडील आणि माझी मिसेस आहे। ह्या सगळ्यांच्यामुळे माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे, रन होतोय। मी पाण्याच्या जारचा व्यवसाय चालू केला, त्याचे नाव कृष्णा जल असे ठेवलेले आहे। आणि हा व्यवसाय करत असताना माझ्याकडे पहिली डिझेल गाडी होती आणि त्या डिझेल गाडीच्या मेंटेनन्स आणि डिझेलचा खर्चाला मी फार कंटाळलो होतो। माझ्या मनामध्ये एक विचार आला की बाबा आता ह्याचा काय करावं, आपण कशा पद्धतीनं खर्च वाचवावा। त्यावेळी मी गुगलवर सर्च करायला सुरुवात केली की आपल्याला हा खर्च वाचवता का कोणत्या पद्धतीने येईल। अशोक लेलंडची स्विच कंपनीची गाडी आपलं यूट्यूब आणि गुगलवरती आढळून आली। मग त्या गाडीची मी पूर्णपणे माहिती घेतली, कंपनीशी कॉन्टॅक्ट केलं। कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर कंपनीनं मला पुण्याहून गाडी ट्रायलसाठी बारामतीमध्ये पाठवून दिली। ज्यावेळी तिथून पुण्यामधून गाडी आली, आम्ही ट्रायल घेतली। ट्रायल मला चांगली वाटली, पण तरी पण मनामध्ये एक भीती होती। आजपर्यंत बारामती परिसरामध्ये कोणीही ईव्ही गाडी घेतलेली नाही, एवढ्या म्हणजे मोठ्या पेलोडची गाडी कोणीही घेतलेली नाही। ही गाडी घेतल्यानंतर ना आता जवळपास 3 ते 4 महिने झाले मी गाडी वापरतोय। मला कोणत्याही पद्धतीचं ह्या गाडीमध्ये पेलोडला किंवा ताकदीला ज्या पद्धतीने डिझेल आणि ईव्हीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर डिझेल गाडीपेक्षा ईव्ही गाडी मला चांगल्या पद्धतीची वाटते। पेलोड जास्त आहे आणि चांगल्या पद्धतीनं गाडी चालते। यामध्ये जसं डिझेल गाड्यांमध्ये आपण दर महिन्याला आपल्याला सर्व्हिसिंगचा खर्च आहे किंवा प्रत्येक महिन्याला आपल्याला मेंटेनन्सचा खर्च येतोय, तसं ईव्ही गाडीमध्ये कोणताही प्रकारचा मेंटेनन्सचा खर्च येत नाही। आणि ह्याचा किलोमीटरचा जर आपण विचार केला तर आपली डिझेल गाडी 6 ते 8 रुपये किलोमीटरनं आपल्याला खर्च देते। तर ईव्हीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर ह्याच्या पुढं 2-3 रुपयाच्या तर पुढं ईव्ही गाडी खर्च देतच नाही। त्याच्यामुळे माझा डिझेलचा पूर्णपणे खर्च वाचला। महिन्याला जवळपास 10 ते 15 हजार रुपयाचं माझं प्रॉफिट व्हायला लागलं। अशा पद्धतीनं मला स्विच आणि अशोक लेलंडची जी गाडी आहे ती एकदम योग्य वाटते। पाण्याची डिलिव्हरी करत असताना सगळ्यात जार मालकांना एक मोठी समस्या येते की प्रत्येक वेळी गाडी बंद आणि चालू करावी लागते। तर आत्ता जी स्विच अशोक लेलंडची जी स्विच IV4 जी गाडी आहे ह्यामध्ये गाडी बंद करण्याचं, जसं आपण डिझेल गाडीमध्ये गाडी बंद करण्याचं जो प्रकार आहे तसं तिथं इथं काही करावं लागत नाही। तर न्यूट्रल केलं गाडी पूर्णपणे स्टॉप राहते, म्हणजे स्टार्टर मारायचा आणि स्टार्टर खराब होण्याचा कोणताच प्रॉब्लेम येत नाही ह्या गाडीमध्ये। एकदम बेस्ट गाडी आहे ही। सर्व्हिसच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशोक लेलंडच्या टीमकडून मला वेळच्या वेळी मेसेज येतात, फोन येतात आणि त्याच्याविषयी जे काही अपग्रेडेशन आहेत ते पूर्णपणे ते सहकार्य करतात आणि पूर्ण माहिती देतात। स्विच IV4 गाडीची रेंज आहे 140 किलोमीटर आणि ह्याचा जर पेलोडचा जर आपण विचार केला तर मी रोज डेली 1.5 टनाच्या आसपास रोज डेली पेलोड टाकून नेतो। गाडी एकदम स्मूथ प्रकारे चालते आणि मी स्वतः एक टेस्टिंग केलेलं आहे की जे डिझेल गाडीचं आणि ह्याचं एक कंपॅरिझन केलं। मी गाडी चढायला उभी करून बघितल्यानंतर गाडी मागे येते का किंवा ताकदीला काय फरक पडतोय का ते सुद्धा मी टेस्ट करून बघितली, उटी लावून बघितली, पण गाडी कोणत्याही प्रकारे मागं सरत नाही किंवा कोणत्याही प्रकारे ताकदीमध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही। तर मी सगळ्यांनाच एक सांगतो की तुम्ही सगळे अशोक लेलंडच्या स्विच गाडीमध्ये स्विच व्हा। अजून एक विषय, अशोक लेलंड कंपनीची स्विच IV4 जी गाडी आहे ह्या गाडीला माझ्या ऐकण्याप्रमाणे गव्हर्नमेंटने सुद्धा थोडंसं हे केलेलं आहे की ह्या गाडीला कोणत्याही प्रकारचा टोल लागत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपण समाजामध्ये काम करत असताना किंवा व्यवसाय करत असताना आपलं बी समाजाला एक देणं आहे। तर ही गाडी इको फ्रेंडली आहे। इको फ्रेंडली असल्यामुळे ह्याचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा इतर लोकांना किंवा पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी ईव्ही सेगमेंटकडे वळावं हीच माझी सगळ्यांना अपेक्षा आहे। एकदा असा प्रसंग आला की बारामती विमानतळ रेल्वे सर्कल पाशी मी असताना माझा अचानक गाडीच्या चार्जिंगकडे लक्ष गेलं तर चार्जिंग 1% होती, 1%, आणि माझं घर 6 किलोमीटर होतं इथून पुढं। माझी गाडी आरामामध्ये घरापर्यंत गेली। थोडीशी भीती मनामध्ये होती
पण नंतर मला समजलं की गाडीमध्ये ज्यावेळी गाडी डाळाला असते त्यावेळी गाडीमध्ये ऑटो रिचार्जची सुद्धा सुविधा आहे. त्याच्यामुळे मी यशस्वीरित्या घरापर्यंत पोहोचू शकलो. आणि सगळ्यांना मी हेही सांगेल की तुम्ही स्विच कंपनीची IV4 गाडी घ्या, चांगल्या पद्धतीचं त्याचं परफॉर्मन्स आहे. स्विच टू इलेक्ट्रिक, स्विच टू द फ्युचर.